तुमच्या पालखीचं सहर्ष स्वागत झालेलं आहे आणि दोन्ही जिल्ह्याचे पदाधिकारी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सर्वजण हा पालखी सोहळा या ठिकाणी अत्यंत आनंदी वातावरणामध्ये प्रत्येकजण तल्लीन झालेला आहे. ड्रोन कॅमेरे या ठिकाणी जीसीपी मध्ये उपस्थित असणारे ड्रोन कॅमेरे, उंटावर असणारे एनएसएसचे स्वयंसेवक सर्वांनी तयार राहायचं आहे. अगदी एकाच अर्ध्या सेकंदामध्ये आपल्या समोर या ठिकाणी रथ येतोय. या निवृत्ती महाराजाच्या रथाचं स्वागत भव्य आणि दिव्य, महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पालखी सोहळ्याचं असं भव्य दिव्य स्वागत झालेलं नाही असं ग्रामस्थांच्या वतीने, रायगाव आणि शेगुड ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी भव्य दिव्य अशा प्रकारचा डुकरेवाडीच्या वतीने सुद्धा या ठिकाणी पालखी सोहळा, त्याचबरोबर लिंबेवाडी, राखवाडी, शेगूर, वंजारवाडी या सर्व पंचक्रोशीमध्ये सर्व ग्रामस्थांच्या वतीने फटाक्याची आतषबाजी या ठिकाणी तयार झालेले आहे आणि ड्रोनच्या माध्यमातून हे सर्व हजारो कॅमेऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे सर्व कैद केला जात आहे. एनएसएस यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे या ठिकाणी वासुदेव, त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा कोथराज या ठिकाणी सहभागी झालेले 60-70 अधिक भाविक या पालखी सोहळ्यामध्ये सक्रिय सहभागी झालेले. एनएसएसचे स्वयंसेवक उंटावर उभा राहून आपण या ठिकाणी पुष्पवृष्टी करायची. उंटावर उपस्थित असणारे एनएसएसचे स्वयंसेवक या ठिकाणी अत्यंत शिस्तबद्धरित्या आपण या ठिकाणी पालखीचा या ठिकाणी मांदी आली, भक्तजनांची मांदी आली, हा आनंद सोहळा या ठिकाणी प्रत्येक आहे. आमचे सर्व ग्रामसेवक, सर्व मंडळी म्हणजे 10-12 दिवस झालं हा भव्य दिव्य अशा प्रकारचा पालखी सोहळा संपन्न व्हावा. आमचे सामाजिक कार्यकर्ते भास्कर भाऊ सर्वजण प्रयत्नाची पराकाष्ठा करताय आणि हा पालखी सोहळा पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय रायगाव, जीपा शाळा रायगाव, अंगणवाडी बालवाडी रायगाव, जीपा शाळा लिंबेवाडी, जीपा शाळा रायगाव, जीपा शाळा शेगूर, पाळकी, जीपा शाळा या सर्व